हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला सिविक्स हा जो पार्ट आहे यातला हा 3rd चॅप्टर आहे, रूरल लोकल गव्हर्नमेंट बॉडीज म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्था. तर हा जो चॅप्टर आहे हा स्कूलमध्ये तुमचा ऑलरेडी लर्न करून तुमचा व्यवस्थित तो रीड करून झाला असेल. तर चला आजच्या या सेशनमध्ये आपण या चॅप्टरचे कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत, म्हणजे सगळे क्वेश्चन आन्सर डिटेल डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सचे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. पुट अ टिक मार्क इन द राईट बॉक्स. आणि याच्यामध्ये फर्स्ट, द लुक्स आफ्टर द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. म्हणजेच खेडेगावामधला जो कारभार आहे हे कोण बघत असतं? ऑप्शन आहेत ग्रामपंचायत, ऑप्शन बी आहे पंचायत समिती आणि ऑप्शन सी आहे जिल्हा परिषद. आणि यातला बरोबर ऑप्शन जो आहे तो आहे ए ऑप्शन, ग्रामपंचायत. द ग्रामपंचायत लुक्स आफ्टर द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. Second question. It is a binding to hold at least meetings of the Gram Sabha in each financial year. म्हणजे प्रत्येक अर्थवार्षिक त्या वर्षामध्ये ग्रामसभेला ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी किती ग्रामसभा घ्याव्या लागतात? तर याच्यामध्ये ऑप्शन आहे 4, 5 अँड 6 आणि आपला आन्सर आहे सी ऑप्शन 6. म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 6 ग्रामसभा घ्याव्या लागतात. थर्ड क्वेश्चन. ॲट प्रेझेंट देअर आर डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? ऑप्शन ए 34, ऑप्शन बी 35 आणि ऑप्शन सी 36. तर आपला ऑप्शन सी हा जो आहे 36. ॲट प्रेझेंट देअर आर 36 डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र. नाउ नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. मेक अ लिस्ट ऑफ द फंक्शन्स ऑफ द पंचायत समिती. पंचायत समितीची जी काही कार्य आहेत याची आपल्याला यादी बनवायची आहे. तर चला स्टुडंट लगेच आपण आन्सर लिहूयात. फर्स्ट, बिल्डिंग रोड्स, गटर्स, वेल्स अँड बोरवेल्स. तर पंचायत समितीची काय कार्य आहेत? रस्ते बनवणे, गटर बनवणे, त्यानंतर विहिरी किंवा कूपनलिका ज्या आहेत त्या बनवणे. ऑर्गनायझिंग वॅक्सिनेशन ड्राईव्ह्स. तर लसीकरण जे आहेत हे लसीकरणाचं सुद्धा ऑर्गनायझेशन करणं. थर्ड आहे प्रोव्हाइडिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर. तर जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करणं. नेक्स्ट आहे मेंटेनिंग क्लीनलीनेस ऑफ रोड्स अँड अरेंज फॉर द डिस्पोजल ऑफ वेस्ट. तर रस्ते स्वच्छ करणे किंवा त्याचा मेंटेनन्स ठेवणे आणि जे टाकाऊ कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा पंचायत समितीकडे असतं. नेक्स्ट, हेल्पिंग द फार्मर्स इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चर अँड लाईव्हस्टॉक. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या शेतीसाठीच्या उपाययोजना काढणे. आणि नेक्स्ट आहे प्रोव्हाइड प्रायमरी एज्युकेशन. तर प्राथमिक शिक्षण जे आहे ते पुरवणे हे देखील काम पंचायत समितीकडे आहे. नेक्स्ट आहे प्रमोट हँडीक्राफ्ट अँड
कॉटेज इंडस्ट्रीज म्हणजे हस्तकला किंवा लघु उद्योग जे आहेत यांना प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड फायनान्शियल एड टू द वीकर सेक्शन, तर जे समाजामधले दुर्बल घटक आहेत यांना आर्थिक मदत करणे. तर हे सगळे कार्य ही पंचायत समितीची आहेत. चला स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच एक्सरसाइजचा इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्कीच कळवा. थर्ड आहे व्हॉट इज युअर ओपिनियन, म्हणजे तुमचं मत काय. पहिला त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. द ग्रामपंचायत लेव्हीज व्हेरियस टॅक्स, म्हणजे ग्रामपंचायत ही विविध कर भरून घेते. तर यावरती आपलं मत काय विचारलेलं आहे. आन्सर बघा. फर्स्ट, द ग्रामपंचायत लुक्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज, तर त्या खेडेगावाचा जो काही कारभार आहे ते सगळं ग्रामपंचायत बघत असते. इट कॅरीज आउट द फंक्शन्स रिलेटिंग टू वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स, डेट्स अँड मॅरेजेस. तर ग्रामपंचायतीमध्ये काय काय कार्य होतात, तर पाण्याचा सप्लाय व्यवस्थित पाणी पुरवठा करणे, वीज पुरवठा करणे, तसेच जन्ममृत्यू आणि लग्नाची नोंद ठेवणे. देन थर्ड बघा, टू कॅरी आउट दिस फंक्शन्स मनी इज रिक्वायर्ड अँड टॅक्सेस आर वन ऑफ द सोर्सेस ऑफ इन्कम ऑफ ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतीची जी कार्य आहेत ती पार पडण्यासाठी पैसे तर पाहिजेतच, आणि हे पैसे कसे उपलब्ध करते, तर लोकांच्याकडे त्यांचा जो काही कर आहे तो कर भरवून घेते आणि त्याचा उपयोग त्यासाठी करते. सेकंड, द नंबर ऑफ जिल्हा परिषद इज लेस दॅन द टोटल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हे हे जास्त आहेत पण त्या मानाने जिल्हा परिषद या कमी आहेत. का हे बघा. आन्सर, एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज अ जिल्हा परिषद, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा परिषद असते. ॲट प्रेझेंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज अ 36 डिस्ट्रिक्ट, सध्या तरी 36 जिल्हे आहेत, बट ओनली 34 जिल्हा परिषद, परंतु जिल्हा परिषदा या 34च आहेत. का. नाव सेकंड बघा. द रिझन इज दॅट मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट, म्हणजे मुंबई शहर अँड मुंबई सुबर्बन डिस्ट्रिक्ट डू नॉट हॅव अ रुरल पॉप्युलेशन, म्हणजे ते ग्रामीण भागामध्ये येत नाहीत. सो दे आर फोर दे डू नॉट हॅव जिल्हा परिषद, आणि त्यामुळे 2 जिल्हा परिषद या कमी आहेत. चला नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल. याच्यामध्ये माय तालुका, माय पंचायत समिती याची आपल्याला माहिती द्यायची आहे. नेम ऑफ द तालुका. आता हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर हे टोटली तुम्ही कंप्लीट करायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा तुमचा तालुका कोणता, तुमची पंचायत समिती कोणती, हे सगळं लिहायचं आहे. सो इथं नेम ऑफ द तालुका म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव. द नेम ऑफ द चेअरमॅन ऑफ पंचायत समिती, तर तुमच्या पंचायत समितीचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचे नाव. द नेम ऑफ द डेप्युटी चेअरमन ऑफ पंचायत समिती, तर तिथल्या डेप्युटी चेअरमनचं नाव लिहायचं आहे. द नेम ऑफ द ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अँड द नेम ऑफ द ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, तर तिथला शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी या दोघांची नावं सुद्धा इथे लिहायची आहेत. तर हा क्वेश्चन हा तुम्ही कंप्लीट करायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फिफ्थ क्वेश्चन, राईट अ ब्रीफ नोट ऑन, आणि याच्यामध्ये फर्स्ट द सरपंच, सरपंचाबद्दलची माहिती द्यायची आहे. आन्सर बघा. द इलेक्शन्स टू अ ग्रामपंचायत आर हेल्ड एव्हरी 5 years, प्रत्येक 5 वर्षाला ग्रामपंचायतीची निवडणूक होते. द इलेक्टेड मेंबर्स इलेक्ट द सरपंच अँड डेप्युटी सरपंच फ्रॉम अमंग्स देमसेल्फ,
तर ज्या ज्या लोकांची निवड झालेली आहे, निवडून आलेले आहेत, त्यांमधला एक सरपंच म्हणून निवडला जातो आणि एक डेप्युटी सरपंच म्हणजेच उपसरपंच म्हणून निवडला जातो. थर्ड, द मीटिंग्स ऑफ द ग्रामपंचायत आर हेल्ड अंडर द चेअरमनशिप ऑफ द सरपंच. तर या सरपंचाच्या अधिपत्याखाली ज्या ज्या काही ग्रामपंचायतीच्या मीटिंग्स आहेत या घेतल्या जातात. Then fourth, it is this responsibility to implement the development schemes of the village. तर खेडेगावामध्ये ज्या ज्या काही विकासाच्या सुविधा आहेत, संधी आहेत, या सगळ्याची जबाबदारी ही सरपंचावरती असते. Then fifth, the members of the ग्रामपंचायत can bring a motion of no confidence against सरपंच who is not carrying out his responsibility properly. आता याचा अर्थ बघा काय आहे. द मेंबर्स ऑफ ग्रामपंचायत म्हणजे जे जे त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले मेंबर्स आहेत ते ब्रिंग अ मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स म्हणजे अविश्वासाचा ठराव पास करू शकतात त्या सरपंचाच्या विरुद्ध जर तो त्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत नसेल तर. सिक्स्थ, in the absence of सरपंच the deputy सरपंच looks after the work of ग्रामपंचायत. त्याच्या अनुपस्थितीमध्ये, सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच जो असतो तो तिथली सर्व कामकाज पाहतो. ओके, समजलं याच्या हे जे द सरपंच याच्यावरती आपण काय आणि कशा प्रकारची नोट लिहिलेली आहे ते. नाव आता बघूयात आपण सेकंड, द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. आन्सर बघा, फर्स्ट, द डिसिजन्स टेकन बाय द जिल्हा परिषद आर इम्प्लिमेंटेड बाय द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदेमध्ये जो हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, जे जे निर्णय या जिल्हा परिषदने घेतलेले असतात ते सर्व इम्प्लिमेंट करण्याचं काम याच्याकडे असतं. देन सेकंड, ही इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाकडून त्यांची निवड झालेली असते. तर चला, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.